नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महेश व्लॉगमध्ये। मित्रांनो, आपण आता चाललो आहे मुंबई नाशिक महामार्गाद्वारे कळसूबाईच्या दिशेने। रात्रीचे 12 वाजले आणि आपला टार्गेट आहे सकाळी 4 पर्यंत पोहोचण्याचा। पण या ठिकाणी अशी ट्रॅफिक लागली की वाटत नाही आम्ही 4 वाजेपर्यंत पोहोचू। सो बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते। सर्व अगदी खुशीमध्ये दिसत आहेत, पण खरी खुशी तर कळसूबाई चढल्यानंतर होणार आहे। मित्रांनो, आम्ही सकाळी 5:15 वाजता सुरुवात केली होती आणि आता आम्ही जवळपास 1 टप्पा पूर्ण केला आणि अजून आम्हाला एवढंच अंतर चढायचं आहे। आणि या ठिकाणी या रॉडच्या सहाय्याने आम्हाला मी चढत आहोत। मित्रांनो, सह्याद्री पर्वत, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणून देखील ओळखतो, तर या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कळसूबाई हे उंच शिखर आहे। समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर इतकी आहे। जवळपास 3 डोंगर चढून हे शिखर गाठता येतं आणि इथे पोचण्यासाठी जवळपास 4 तास लागतात। चंद्र एक आहे, चंद्र काय जवळ दिसतोय। हाताने पकडेल काढा जवळून फोटो, ह्याच्यापासून नाही ना। मित्रांनो, कळसूबाई येथील गावातील सोनबाई होती। तिला बरीच सारी औषधी वनस्पतींची माहिती होती आणि त्याद्वारे ती लोकांची सेवा करत असे। पुढे जाऊन तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून लोकांनी या शिखराला कळसूबाई म्हणून नाव दिलं आणि या ठिकाणी कळसूबाईचं ह्या टॉपवरती एक छोटं मंदिर बांधलं। आणि तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या अगदी पायथ्याशी ज्या भाविकांना हे शिखर चढता येत नाही आणि कळसूबाई मंदिराचं दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी खाली पायथ्याजवळ मंदिर बांधण्यात आलं आहे। तर ज्यांना जमत नाही ते तिथून दर्शन घेऊन जात असतात। मुंबईवरून या ठिकाणी येण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गाद्वारे यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इगतपुरी गाठायचं आहे। इगतपुरीला आल्यानंतर भंडारदराला जाणारी एसटी पकडायची। ती आपल्याला बारी म्हणून जे गाव आहे शिखराच्या पायथ्याशीच आहे त्या ठिकाणी सोडते आणि तिथून आपल्याला हे शिखर चढायला सुरुवात करायची आहे। आरामात, घाबरू नको अजिबात। अच्छा रे, डरते नाही बिलकुल। मित्रांनो, यासारखे छोटे छोटे हॉटेल्स शिखराच्या अगदी पायथ्यापासून आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला लिंबू पाणी, वॉटर बॉटल, मॅगी, चिप्स हे सर्व मिळणार इथे। आणि काही ठिकाणी 700 ते 750 मध्ये कॅम्पिंग आणि घरगुती जेवणाची देखील सोय केलेली आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आणखी 2 शिड्या आहेत, यांचा देखील आता आपल्याला वापर करायचा आहे चढण्यासाठी, कारण हा कातळी मार्ग असल्यामुळे चढणं थोडं हे असतं। ही शिडी आय थिंक डॅमेज झाली, त्यामुळे आपल्याला आता ह्या शिडीचा वापर करायचा आहे।
बऱ्याच ठिकाणी चढण्यासाठी अडथळे येत असल्यामुळे अशा शिड्या लावण्यात आल्या आहेत. या शिड्या तर 45 डिग्री पण आहेत आणि अगदी 80 डिग्री देखील आहेत. क्या करते हैं अपना बैट निकालते हैं उसके ऊपर डालते हैं. इथे आल्यानंतर लिंबू सरबतचा आस्वाद घ्यायला विसरू नका. अत्यंत झकास लिंबू सरबत या ठिकाणी मिळतो. अभी रुको मत सीधा ऊपर से डायरेक्ट मस्त आहे लिंबू पाणी इथलं. माहिती नाही कुठचा मसाला यूज करतात पण अतिशय टेस्टी आहे लिंबू पाणी. हा तेराशे 60 मीटर आम्ही चढलो आहे आणि अजून जवळपास 300 मीटर आम्हाला चढायचं आहे. असं वाटलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला. जिवंत आहे. बाकी पाय वगैरे दुखतात आहे खूप जास्त. फर्स्ट अँड लास्ट ट्रेक. अच्छा फर्स्ट अँड लास्ट. लाइफ टाइम अचीवमेंट. हो. और अभी कोई भी चढ़ने की जगह रहेगी तो मैं सो रहा हूँ. अजून किती वेळ लागेल? पाऊण तास. म्हणजे अजून उंच चढायचं आहे. सीडी वगैरे आहे अजून? एक सीडी. ओके. आणि फायनली आम्ही जवळपास 5400 फुटावरती आणि 4 तास सलग हो चालतोय. आणि सलग 4 तास चालून आम्ही हे शिखर सर केलेला आहे. तुम्ही इथून बघू शकता मागचा व्ह्यू. जिथून आम्ही सुरुवात केली तिथलं एक ठिकाण सुद्धा आम्ही आता ओळखू शकत नाही ते काय नक्की कुठलं ठिकाण होतं ते. वरतून एक व्हिडिओ खाली. हा व्ह्यू एकदम टॉपवरून आहे आणि या ठिकाणी जे ढग आहेत ते एकदम अगदी जवळ दिसत आहेत. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये प्रॉपरली कॅप्चर नाही होत आहेत पण जे ढग आहेत एकदम त्या आसपासच दिसत आहेत. जवळपास हे 2-3 डोंगर क्रॉस करून आपण या ठिकाणी 5400 फुटावरती पोहोचलो आहोत. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचावरती ही विहीर आहे आणि तिला पाणी देखील आहे. खरोखर विचार नव्हता केला असा की इथे पाणी असेल. आता हे एक वरती टॉपला दिसते ती एक फायनल सीडी आहे वरती, ज्यात चढल्यानंतर
कळसुबाईचं एक छोटं मंदिर आहे. तो तिथं आपल्याला फायनली ती सीडी चढून आपल्याला दर्शन घेते. त्या ठिकाणी कॅम्पिंग केलं या लोकांनी. मंगेश इथून जाऊया. इथून आमारूया. आपण नाही का झाडाची ते लोक पोचले बघ. हाँ हाँ चल ऊपर ऊपर रे, वो रोपवे है, आजा. चल 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 वो रोपवे से आणि कळसुबाई एक शिखर चढण्याचा एक आम्ही स्वतःसाठी एक रेकॉर्ड तयार केला, आमचा स्वतःचा एक रेकॉर्ड. कारण आतापर्यंत आम्ही एवढ्या उंचीवरती कधी चढलो नव्हतो. इथून लवकर हे बघा, बाप रे, जिकडे पाहावं तिकडे डोंगरच डोंगर. आणि हे बघा कळसुबाई इथं मंदिर इथे, आणि इथून हा व्ह्यू किती सुंदर आहे सिरियसली. आणि खाली तुम्ही पाहिलत तर ती घरं देखील मुंगी एवढी दिसत आहेत. खरोखर खूप आनंद होतोय या ठिकाणी येता आलं. तर या ठिकाणी 2 सीड्या आहेत, इथे एक आहे आणि ही दुसऱ्या मार्गाने एक आहे. तरी आपलं फायनल आहे आणि आता आपल्याला ही सीडी चढून अगदी देवळाजवळच जायचं आहे. ह्या सीडीचा वापर करायचा आहे कारण जास्त कम्फर्टेबल आहे. सो जास्त कम्फर्टेबल असल्यामुळे आपण ह्या सीडीने जाऊया. हाँ, आणि आता श्वेतांशने सर केलाय कळसुबाई शिखर फायनली. ग्रेट ग्रेट श्वेतांश. बघा शिखराच्या टॉपवरून हा सुंदर जलाशयाचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आणि अत्यंत खरोखर खूपच मनमोहन करून टाकणारा व्ह्यू आहे. आणि तो बघा श्वेतांश त्या ठिकाणी त्यांनी पार केलं आहे श्वेतांशने, आणि मंगेश चढत आहे. फोटो खींच ना. हां, खूपच म्हणजे खूपच मनाला मोहून टाकणारं आहे ॲक्च्युली सिरियसली. हे बघा आपण फायनली ऐतिहासिक अशा कळसुबाई शिखरावरती पोचलो आहोत. पाहू शकता हे कळसुबाई मंदिर.
या ठिकाणी मोठ्या अक्षरामध्ये कळसूबाई असं लिहिलं आहे. दगडांचा वापर केला आहे. हा एकदम 5400 फुटावरून हा व्ह्यू आहे. तुम्ही पहाटेचे सूर्योदयाच्या वेळी इथे आला तर तुम्हाला सूर्य हा अगदी जवळ भासेल. त्याचप्रमाणे ढग देखील आपल्या जवळ आल्यासारखे भासतात या ठिकाणी. कळसूबाई शिखरावरती यायचं म्हटलं तर तुम्ही त्या ठिकाणी येण्यासाठी जवळजवळ 2-3 दिवसाची सुट्टी घेऊनच या. कारण या ठिकाणी पाहण्यासारखे बरेच पॉईंट आहेत, जसं की सांदन व्हॅली देखील अतिशय मनमोहक आहे. कोकण कडा, त्याचप्रमाणे रिव्हर्स वॉटर, जो की बघण्यामध्ये जो ॲक्च्युली मजा तर पावसामध्ये असते. तर हे असे बरेच पॉईंट या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर पाहू शकता. सो कधी पण या ठिकाणी यायचं म्हटलं फिरण्यासाठी तर 2 ते 3 दिवसाची सुट्टी घेऊन नक्की या. हे बघा कुठे गेलं यार, हे मागे बघताय तुम्ही, हे कळसूबाई मंदिर आहे आणि आपण आता टॉप व्ह्यू वरती आहोत. या ठिकाणी अतिशय गार हवा सुटली आहे आणि अतिशय थंड वाटते, थंड हवा येते आणि मनाला एकदम शांती मिळते. भले ऊन आहे इथे तरी सुद्धा. मित्रांनो, खरा खेळ तर आत्ता चालू होतो, कारण चढण्यापेक्षा या ठिकाणी उतरणं खूपच डिफिकल्ट आहे. कारण या ठिकाणी बारीक बारीक खडे आहेत आणि त्यावरून पाय एकदम घसरला जातो आणि पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. चढण्यापेक्षा मला उतरणं ह्याच्यामध्ये डिफिकल्ट वाटतंय. पण या साईडला हे रॉड वगैरे आहेत, त्यामुळे पकडून आपण प्रॉपरली तुम्ही पकडून उतरू शकता. आणि पाय देखील खूप दमले असल्यामुळे मेन तर बॅलन्स सांभाळणं गरजेचं असतं, कारण पाय अक्षरशः लटपटत असतात एवढं चढल्यानंतर. तुम्ही जेवढे लवकर याल अर्ली मॉर्निंग तेवढं खूपच छान आहे. आणि या ठिकाणी थोडं ऊन झाल्यानंतर आता तर 8च वाजलेत आणि अत्यंत कडक ऊन इथे लागत आहे. तर जेवढं तुम्ही मॉर्निंगला लवकर याल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर गरमागरम भजी आणि पोह्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. अतिशय सुंदर हे जे काका दिसतात ते अतिशय सुंदर बनवतात.
टेस्टी भजी असते, तुम्ही पाहू शकता. आणि पोहे देखील खूपच टेस्टी असतात. सो नक्की ट्राय करा या ठिकाणी आल्यानंतर खायला. हाँ इधर बीच में मित्रांनो, सकाळी येताना काळोख असल्यामुळे काही दिसलं नाही, पण एवढ्या उंचावर देखील हे लोक शेती करतात. खरोखर आश्चर्यकारक गोष्ट आहे, कारण अजून एक डोंगर आपल्याला खाली उतरायचा आहे आणि एवढ्या उंचावर हे लोक शेती करत आहेत. मित्रांनो, हेच ते पायथ्याजवळील कळसूबाई मंदिर आहे. ज्यांना शिखर चढता येत नाही ते लोक इथेच दर्शन घेतात. तर मित्रांनो, कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणारं बारेगाव हेच आहे. या गावापासून कळसूबाई शिखराची उंची 900 मीटर एवढी आहे. पहाटे आपण इथूनच सुरुवात केली होती. हा जो समोर डोंगर दिसतोय, असे 3 डोंगर क्रॉस करून आपण या शिखरापर्यंत पोचलो होतो. तर मित्रांनो, वेळ होते इथेच थांबण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.